ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, 3 आमदारांसह किशोरी पेडणेकर भेटीला कालच शिंदेंच्या दालनामध्ये शरद पवार आणि शिंदेंमध्ये चर्चा. 2 दिवसांमध्ये 2 भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत बैठक. अध्यक्षांच्या दालनामध्ये 4ही नेत्यांमध्ये 15-20 मिनिटं चर्चा. बैठकीला येण्याआधी एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांचा एकत्र गाडीमधून प्रवास आणि 30 ते 35 मिनिटं चर्चा. मिसिंग लिंकवर बोलल्यावर महाराष्ट्राचा अपमान कसा? स्वतःच्या अंगाशी आल्यावर राजकारण म्हणता राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल. जास्त पाऊस पडला हे कारण हास्यास्पद. पावसाचा अभ्यास केलेला नव्हता का? कमिशनसाठी प्रकल्पाच्या खर्चाचा आकडा फुगवला का? मिसिंग लिंक दुर्घटनेवरून पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांना सवाल. मिसिंग लिंक प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढा, काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची विधानसभेत मागणी. महाराष्ट्रामध्ये पैसे खर्च झाले तर हिशोब मागितला पाहिजे, पटोलेंची प्रतिक्रिया. दरड कोसळली तर 6,000 कोटी पाण्यामध्ये गेले असा दुष्प्रचार केला. प्रवीण दरेकरांची विधान परिषदेमध्ये विरोधकांवर टीका. जगाला हेवा वाटावा असा मिसिंग लिंक प्रकल्प झालाय, दरेकरांकडून कौतुक. प्रवीण दरेकरांनी फुगेवाडीतील एका सामान्य नागरिकाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करणारं पत्र विधान परिषदेमध्ये वाचून दाखवलंय. विरोधक एखाद्या गोष्टीचा बाऊ करत आहेत, प्रवीण दरेकरांची विरोधकांवर टीका. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांचं हिंदीमध्ये भाषण कशासाठी? टीका करणाऱ्यांना बघून घेईन म्हणता मुख्यमंत्र्यांची कुठली भाषा? एकेरी भाषेमध्ये उल्लेख करत राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका. राम मंदिरावर बोलल्यावर धर्माचा अपमान कसा? 1400 कोटी चोरले जातात, यावर बोलायचं नाही का? अरे चोरी आहे ना ती, राज ठाकरे आक्रमक. भाजप नेते विनोद तावडेंनी घेतली एकनाथ खडसेंची भेट. मुंबईमध्ये विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंमध्ये चर्चा. खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण. शरद पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ, मात्र ते पक्ष सोडतील की नाही माहिती नाही. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा. ठाकरेंच्या पक्षासारखीच पवारांच्या पक्षाची अवस्था होऊ शकते असंही भाकीत. आमच्या पक्षातील एकही खासदार अस्वस्थ नाही. पवारांचे खासदार बजरंग सोनवणेंनी पृथ्वीराज चव्हाणांचा दावा खोडून काढला. त्यांनी आपलं घर सांभाळावं असाही सल्ला. तर पहिल्या माळ्यावरून खाली येण्यापेक्षा समोरच्या दालनामध्ये बैठक घेतली. राऊतांच्या टीकेलाही उत्तर. शरद पवार हे राज्याचे मोठे नेते, ते दालनामध्ये आले म्हणून स्वागतासाठी पोहोचलो. विधानभवनातल्या भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण. यामुळे कुणाच्या पोटामध्ये दुखत असेल त्यांनी उपचार करून घ्यावे, यावर बोलणं हा कद्रूपणा. अशा लोकांकडे दुर्लक्ष करतो. राऊतांच्या टीकेला शिंदेंचं उत्तर. दालनामध्ये बैठक म्हणजे त्यांना मान्यता दिलं असं होत नाही. राऊतांच्या टीकेला जयंत पाटलांचं उत्तर. संजय राऊत फार चिडलेले दिसतात, कुठलाही गैरसमज नको असंही वक्तव्य. तर आमचे खासदार एकत्र असं भाकीत करणं योग्य नाही. पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर प्रतिक्रिया. शरद पवार महत्वाचे व्यक्तिमत्व, प्रत्येक घटनेला राजकीय रंग देऊ नये. पवार शिंदेंच्या भेटीवर राऊतांनी केलेल्या टीकेवरून बावनकुळेंचं विधान. महाराष्ट्राचे संस्कार जपण्याची जबाबदारी आपली, बावनकुळेंची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. एसआयआर सुरू झाल्यापासून पाऊस आल्यानं कालावधी वाढवून देण्याची मागणी. कालावधी 10 दिवसांसाठी वाढवण्याची आयुक्तांना विनंती. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा करा अशी विनंती. आदित्य ठाकरेंची माहिती. फक्त घोषणा करायची, मदत दिली नाही तरी चालेल असं धोरण. सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेवरून रोहित पवारांची टीका. कर्जमाफी सरसकट मिळावी, विनाअट मिळावी, रोहित पवारांची मागणी. महाराष्ट्रामध्ये तुम्ही किती कारखाने ढापले? तुम्ही पंढरपुरात उपोषणाला बसता. शेतकऱ्यांचा नेता व्हायचं तर काम करा. पडळकरांचं नाव न घेता रोहित पवारांना सल्ला. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून रविकांत तुपकर आक्रमक. विधानभवनाच्या बाहेर शेतकरी संघटनेचं जोरदार आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. कर्जमाफीसाठी आंदोलक झाडावर चढले. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोमध्ये इमारत कोसळून एकाचा मृत्यू. 9 जणांची सुखरूप सुटका. अद्याप 7 ते 8 जण अडकल्याची भीती. लष्कर, अग्निशमन दल, एनडीआरएफकडून 26 तासानंतरही युद्धपातळीवर बचावकार्य सुरू. इमारतीचा एक भाग तोडून आतल्या लोकांची सुटका केली जाणार. पुण्यातील मोशी दुर्घटना ही नैसर्गिक आपत्ती, कुणालाही दोषी ठरवता येणार नाही. पिंपरी चिंचवडचे पालिका आयुक्त विजय सूर्यवंशींची प्रतिक्रिया. पालिका आयुक्तांकडून हात झटकत ठेकेदाराला क्लीन चिट दिल्याच्या चर्चा. ठाण्यामधील येऊरमधील आदिवासींच्या जमिनी हडप केल्या. आदिवासींच्या जमिनीवर बंगले बांधून 8-10 कोटींनी विकले. जितेंद्र आव्हाडांचा आरोप. कुणाच्याही जमिनी बेकायदेशीरपणे लाटल्यास कारवाई. मूळ आदिवासींना त्यांच्या हक्काची जमीन मिळवून देणार, बावनकुळेंची प्रतिक्रिया. मोपा विमानतळाजवळ परप्रांत्यांनी कुळ कायदा मोडून जमिनी घेतल्या. या संदर्भाची माहिती कोकण आयुक्तांकडून मागवली. कुळ कायदा मोडून जमिनी घेतल्यास संबंधित जमीन जप्त करणार, बावनकुळेंची माहिती. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांबाबत फडणवीसांची बैठक. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित परत द्यावे. बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर जितेंद्र आव्हाड आणि राहुल नार्वेकरांची भेट. यावेळेला दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करत चर्चाही केली आहे. करमाळा तालुक्यामधल्या कृषी पंपासाठी 8 तास वीज पुरवठा द्या. आमदार नारायण पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. विधानभवनाच्या पॅसेजमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत आमदार नारायण पाटलांची मागणी. नाशिक पालिकेच्या आयुक्तांना ठाकरेंच्या नगरसेवकांचा घेराव. नाशिकमधील रस्ते पाणी प्रश्नावरून ठाकरे सेना आक्रमक. 7 दिवसांमध्ये प्रश्न निकाली न लागल्यास ठाकरे सेनेचा आंदोलनाचा इशारा. दरम्यान शहरातील रस्ते आणि साचणाऱ्या पाण्यावर निर्णय घेऊ, पालिका आयुक्तांचं आश्वासन. कराड तालुक्यामधल्या शाळांचा सीएम श्री योजनेमध्ये प्रवेश होणार. पंकज भोयर यांची विधानसभेत ग्वाही. आमदार डॉक्टर अतुल भोसलेंच्या मागणीला यश आलंय. अतुल भोसलेंनी अधिवेशनामध्ये लक्षवेधीद्वारे मुद्दा उपस्थित केला होता. रमेश म्हात्रेच्या मारहाण प्रकरणावरून केडीएमसीमध्ये महिला नगरसेविकांमध्ये भीती. आरोपी नगरसेवकाचे निलंबन करा. काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णींची मागणी. महिला डॉक्टरला मारहाण करणाऱ्या नगरसेवकासोबत सभागृहामध्ये बसायचं कसं, कांचन कुलकर्णींचा सवाल. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी जिवाजी महाले यांचं भव्य स्मारक होणार. राज्य सरकारनं स्मारक उभारण्याची केली घोषणा. प्रकल्पासाठी 1 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी. मंत्री शंभूराज देसाईंची घोषणा. भंडारा जिल्हा महिला रुग्णालयामध्ये टेंडर घोटाळा. विधिमंडळामध्ये अनिल परबांचा गंभीर आरोप. त्यावर 15 दिवसांमध्ये चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे मंत्री प्रकाश आंबेडकर यांचे सभागृहामध्ये आश्वासन. आमदार सुनील प्रभूंकडून मंत्रालयामधील कॅन्टीनबाबत प्रश्न उपस्थित. मंत्रालयामधील कॅन्टीनची स्थिती बिकट. सुनील प्रभूंचा आरोप. शासनाची कॅन्टीन असेल तर चांगले दर्जाचं खाद्यपदार्थ द्यायला हवं, सुनील प्रभूंची मागणी. डान्स बार सुधारणा विधेयकावरून अनिल परब योगेश कदमांमध्ये खडाजंगी. मंत्रीच डान्स बार चालवतो, नाव न घेता परबांची योगेश कदमांवर टीका. माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी कसे डान्स बार चालतात हे उघड करेन. अनिल परबांचं वक्तव्य वगळण्याच्या मागणीवरून योगेश कदमांचा इशारा. स्मार्ट मीटरवरून विधानसभेमध्ये गदारोळ. स्मार्ट मीटरमध्ये असलेले फॉल्ट अतिशय नगण्य. मेघना बोर्डीकरांची प्रतिक्रिया. तर स्मार्ट मीटर ओव्हर स्मार्ट. लोकांना जबरदस्ती करून स्मार्ट मीटर का लावता, नाना पटोलेंचा सवाल. ठाण्यामध्ये झाड कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू. सोमवारी आरटीओ कार्यालयाबाहेर झाड कोसळल्यानं पांडुरंग भुवड जखमी. महावीर जैन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच मृत्यू झाल्याची माहिती. नांदेडमध्ये वर्षभरापूर्वीच बांधलेल्या उड्डाणपुलाचा भाग कोसळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. विष्णुपुरीच्या SGGS कॉलेज समोरची घटना. नागरिकांमध्ये संताप. वसई विरारची परिस्थिती 5 दिवसानंतर पूर्वपदावर. पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडून पाहणी. वसई विरारमध्ये भूमिगत ड्रेनेजच नाहीत. वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं. गणेश नाईकांनी बोलून दाखवली खंत. पावसामुळे उल्हास नदीला पूर. मोहने जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांमध्ये गाळ साचला. नदीच्या तीव्र प्रवाहामध्ये केडीएमसीची मुख्य जलवाहिनी फुटल्यानं शहराचा पाणीपुरवठा ठप्प. कल्याण डोंबिवलीच्या पूर्व पश्चिम भागातील हजारो कुटुंबांना तीव्र पाणी टंचाईचा फटका. नाशिकच्या निफाडमधील चांदोरीमध्ये गोदावरी नदीनं पात्र सोडलं. पुरासोबत आलेले मासे पकडण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. लहान मुलांसह नागरिकांचा जीव धोक्यात घालून मासेमारीचा प्रयत्न. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा पाणीसाठा 48.59% गेल्या 24 तासामध्ये धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये 7.23% वाढ. 7 धरणांपैकी 2 धरणं 100% भरली. ज्याला सांगली ईश्वरपूर रस्ता करायला 2 पिढ्या गेल्या ते कनेक्टिंग लिंकचा मुका घ्यायला निघालाय. आमदार गोपीचंद पडळकरांची अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांवर टीका. ओसी अभावी अडकलेल्या मुंबईतील 19,000 इमारतींना दिलासा. महापालिकेच्या अभय योजनेला स्थायी समितीची मंजुरी. स्थायी समिती अध्यक्षांची माहिती. 17 नोव्हेंबर 2016 पूर्वी वापरात असलेल्या पात्र इमारतींना लाभ मिळणार. पहिल्या 6 महिन्यामध्ये अर्ज केल्यास कोणताही दंड नाही. सांगलीमध्ये कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं नदीमधील मगरी नदीकाठच्या शेतांमध्ये आल्या. पोलीस तालुक्यामधल्या अमनापूर इथे एका शेतामध्ये मगरीचा मुक्काम. शेतकऱ्याकडून अदृश्य मोबाईल कॅमेरामध्ये कैद. मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे जवळील उड्डाणपुलाला भेगा. उड्डाणपूल वाहतुकीसाठी सध्या बंद. नागोठणे जवळील मुरावाडी इथे असलेल्या उड्डाणपुलाला भेगा. निफाड तालुक्यामधल्या सायखेडा इथे गोदावरी नदीवरील जुन्या पुलाला जलपर्णीचा विळखा. जलपर्णी न काढल्यास पुलाला धोका. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनानं तातडीनं जलपर्णी हटवावी. नागरिकांसह वाहनधारकांची मागणी. पावसामुळे खेडमधील रघुवीर घाटामध्ये ठिकठिकाणी दरडी कोसळल्या. काही ठिकाणी घाटामध्ये भूस्खलन झालंय. रस्त्याची एक बाजू दरीमध्ये वाहून गेली आहे. त्यामुळे घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद. कोयना धरण अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. कोयना धरणाचा पाणीसाठा 59.75 TMCवर. कोयना धरणामध्ये 89,510 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू. कोयना नगरमध्ये 151 मिलीमीटर. महाबळेश्वरमध्ये 132 मिलीमीटर पाऊस. केडीएमसीची मुख्य जलवाहिनी फुटल्यानं नागरिकांची पाण्यासाठी भटकंती. नेतिवली टेकडीवर छोट्याशा खड्ड्यातील झऱ्यावर नागरिकांची पाण्यासाठी रांग. व्हिडिओ व्हायरल.
लोणावळा कर्जत मार्गावर भूस्खलनामुळे तात्पुरत्या कालावधीसाठी रेल्वे गाड्या रद्द. आजपासून 17 तारखेपर्यंत दररोज धावणाऱ्या गाड्या रद्द. अपडेटसाठी NTES ॲप वापरण्याचं आवाहन. अधिवेशनामध्ये गाजला भंडारा. पवनीच्या 32 गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न. आमदार नरेंद्र भोंडेकर विधानसभेत आक्रमक. मंत्रालयामध्ये फाईल्स धूळखात पडून मंत्र्यांचं आश्वासन हवेत विरल्याचा आमदार भोंडेकरांचा आरोप. पुनर्वसन न झाल्यास गावकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा. जळगावच्या धरणगावमधील तालुका क्रीडा संकुलाची अवस्था दयनीय. 2 वर्षांपासून क्रीडा संकुलावर पत्रे नाहीत. साहित्य तुटलं. पत्रे उडून गेल्यानं पावसाच्या पाण्यामुळे आतील मैदानासह क्रीडा साहित्याचं नुकसान. जळगावमध्ये शाळा बंद ठेवून जिल्हा परिषद शिक्षकांसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. शिक्षक संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. BLO म्हणून कामांना विरोध. TET सक्तीविरोधात मोर्चा. मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसकडून खड्डे दाखवा बक्षीस मिळवा स्पर्धेचं आयोजन. पहिल्याच पावसामध्ये मीरा भाईंदरमध्ये पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न पुढे आणण्यासाठी काँग्रेसकडून स्पर्धेचं आयोजन. नाशिकच्या इगतपुरीमधील घाटणदेवी मंदिर ते विहीगाव रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. कसारा घाटामध्ये अपघात झाल्यास याच मार्गावरून वाहतूक वळवण्यात येते. 4 दिवस झालेल्या पावसानं रस्त्याच्या कामाची पोलखोल. सायनच्या प्रतीक्षा नगरमध्ये ड्रेनेज चेंबरजवळ मोठा खड्डा. मनपाच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना. मनसे आणि काँग्रेसनं आंदोलनाचा इशारा दिला. काही दिवसांपूर्वी 6 कोटी खर्चून ड्रेनेज लाईन आणि रस्ता बनवला होता. आषाढी वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा आता माहितीपटामध्ये दिसणार. पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा या 22 मिनिटांच्या माहितीपटाचा प्रीमियर संपन्न. माहिती आणि जनसंपर्क विभागानं तयार केला माहितीपट. मुख्यमंत्र्यांसहित अनेक मान्यवरांची प्रीमियरला हजेरी. ज्येष्ठ वारकऱ्यांना तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार प्रदान. विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीकडून उपक्रम राबवण्यात आला. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. आळंदी आणि देहूतून निघालेला भक्ती सोहळा पुण्यामध्ये दाखल. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं पुणे नगरी दुमदुमली. दोन्ही पालख्यांचा पुण्यामध्ये 2 दिवस मुक्काम असणार. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पालखीचं भव्य स्वागत. पुणे गोल्फ क्लबचे कॅप्टन इक्रम खान आणि त्यांच्या कुटुंबाकडून वारकऱ्यांची सेवा. 3ऱ्या पिढीनं जपली सर्वधर्म समभावाची परंपरा. वारकऱ्यांसाठी जेवणाची आणि अल्पोपहाराची सेवा. पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजी भाकरे यांनी एका वारकऱ्याचे प्राण वाचवले. भाजी भाकरेंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पालखीमध्ये वारकरी फिट येऊन खाली पडल्यानंतर भाजी भाकरेंनी प्रसंगधान दाखवत वारकऱ्याचे प्राण वाचवले. सोलापुरात सैराट फेम अरबाज शेखचे नोबल हॉस्पिटलवर आरोप. अरबाजच्या वडिलांवर उपचार सुरू. मात्र रुग्णालयाकडून लूट होत असल्याचा आरोप. आरोपानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची टीम हॉस्पिटलमध्ये दाखल. तर अरबाजचे आरोप चुकीचे. हॉस्पिटलचं स्पष्टीकरण. मनोज जरांगे पाटील यांचा चिरंजीव शिवराज लीलावती रुग्णालयामध्ये ऍडमिट. मंत्री उदय सामंत आणि मंगेश चिवटेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट. ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी झाडं पडण्याच्या घटना समोर. दरम्यान झाडं वाचवा संदेश देत मनसेचं आंदोलन. झाडाभोवतीचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण हटवत मनसेचं आंदोलन. ड्रिल मशीन कुदळ पार हातामध्ये घेऊन झाडाभोवतीचं कॉन्क्रिटीकरण काढत मनसेचं आंदोलन. अभिनेत्री प्रीती झंटा हिच्याशी संबंधित सर्व डीप फेक मॉर्फ केलेली छायाचित्र बनावट व्हिडिओ हटवा. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. जळगावच्या सराव बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये वाढ. सोन्याच्या दरामध्ये 1,000 रुपयांची तर चांदीच्या भावामध्ये 2,000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,47,805 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2,33,810 रुपयांवर. नाशिक सिन्नरमध्ये रील बनवून दहशत माजवणारा गजाड. रील बनवून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणारा आकाश खांडरे अटकेत. आरोपीकडून एका तलवारीसह काही मुद्देमालही जप्त. धुळे सोलापूर महामार्गावरील मांजर सुंबा घाटामध्ये ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात. अपघातामध्ये 1 महिला आणि 1 व्यक्ती जखमी. जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. ठाण्यामध्ये एका इमारतीच्या बांधकामादरम्यान लोखंडी पोल स्कूटीवर कोसळला. ठाण्यामधल्या 5 पाखाडीमधील प्रशांत कॉर्नर समोरील घटना. स्कूटीवरील तरुण थोडक्यात बचावला. सीबीआय DRIच्या संयुक्त कारवाईमध्ये वन्यजीव तस्करी रॅकेटचा पर्दाफाश. 53 संरक्षित प्राणी आणि पक्ष्यांची सुटका तर 6 आरोपींना अटक. नांदेडच्या मन्यार गल्लीमध्ये पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं आढळली. FDA आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये सौंदर्य प्रसाधनं जप्त. 37 प्रकारचे पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं जप्त. 1 संशयित ताब्यात. काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळेंच्या उपस्थितीमध्ये बदनापूर तहसील कार्यालयामध्ये आढावा बैठक. कल्याण काळेंसमोरच सर्वसामान्य नागरिकांनी वाचला अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारींचा पाढा. कामं करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी टेबलाखालून पैसे घेतात. नागरिकांचा आरोप. बारामती MIDCमधील पालखी मार्गालगत असलेल्या वेस्पा कंपनीच्या मागील परिसरात हजारो लिटर दूध ओतल्याची घटना समोर. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीनं हे दूध ओतल्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमधील सिद्धेश्वर दूध डेअरीवर FDAची धाड. 3,500 लिटर दूध आणि दूध पावडर जप्त. 1,32,000 रुपयांचं दूध नष्ट केलं. सिद्धेश्वर आणि शिवकृपा या दोन्ही डेअरींना टाळलं.
लातूरच्या औसा तालुक्यामधल्या किल्लारीवाडीमध्ये दूध भेसळीचा पर्दाफाश. किल्लारीवाडीमधील नीलकंठेश्वर दूध संकलन आणि शीतकरण केंद्रावर एफडीएची धाड. 5,03,000 रुपयांचं 7,500 लिटर दूध नष्ट. अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यावर धडक कारवाई. दहिसरमध्ये दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांच्या विरोधात धडक कारवाई. कारवाईमध्ये 29,750 रुपये किमतीचे भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आलं. दहिसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. एका आरोपीला अटक. कल्याण पश्चिमेला आधारवाडी परिसरात धावत्या बीएमडब्ल्यू कारला अचानक आग. रिक्षाचालकाच्या प्रसंगवधानतेमुळे मोठा अनर्थ टळला. रायगडच्या माणगाव भादाव रस्त्यावर वारंवार पाणी साचत असल्यानं नागरिकांचा संताप. वारंवार पाणी साचत असल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान. प्राचार्यांची प्रशासनाकडे तातडीनं कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी. नवी मुंबईच्या सिवूर सेक्टर 48 मधील साईप्रसाद सोसायटीमधील एका घराचा स्लॅब कोसळला. सुदैवानं मोठा अनर्थ टळला. सिडकोच्या निकृष्ट बांधकामामुळे नागरिक भीतीच्या छायेत. विलास खुले खून प्रकरणामधील आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज केजमध्ये निघणार मोर्चा. विधिमंडळाच्या प्रलंबित कामाचा तत्काळ निपटारा होणार. विधिमंडळ सचिवालय डॅशबोर्डचं लोकार्पण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकार्पण. एसटी बस आणि ट्रेलरमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये 7 प्रवासी गंभीर जखमी. भंडाऱ्याच्या साकोली ते लाखांदूर मार्गावरची घटना. आजपासून महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी होणार. पुणे साताऱ्याला पावसाचा येलो अलर्ट, तर विदर्भात चंद्रपूर, वर्धा, गडचिरोलीला पावसाचा येलो अलर्ट. वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये पूर ओसरला. मात्र पुरामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान. तळमजल्यावरील घरातील लोकांनी आपल्या घराची साफसफाई करण्याचं काम हाती घेतलंय. कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीमधल्या आंदोलनात विद्यार्थ्यांना निवाऱ्यासाठी टेंट लावून देण्यासाठी अभिजित दिपकेंनी पोलिसांचे पाय पकडले. पोलीस परवानगी देत नसल्यामुळे दिपकेंनी पोलिसांचे पाय पकडून विनंती केल्याचा व्हिडिओ समोर आला. डोंबिवलीमधील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टरांना मारहाण करणारे 4ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार. आरोपी रमेश म्हात्रेच्या नावावर तब्बल 18 गंभीर गुन्ह्यांची नोंद. सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचे 3 गुन्हे दाखल. दुसरा आरोपी प्रमोद निकंबर, सातारा जिल्ह्यामध्ये हत्येचा गुन्हा दाखल. जुन्नर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे वडस धरणातून मीना नदीपात्रामध्ये 10,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. पाणी सोडल्यामुळे मीना नदीनं रौद्ररूप धारण केलं. नारायणगाव इथल्या मेहेर पूल, नेवकर पूल, केटी बंधारे, आठवडे बाजार तळ पाण्याखाली. करमाळ्याच्या कामोडी इथल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या स्लॅबचा भाग कोसळला. पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत जीर्ण अवस्थेत. दवाखान्यामध्ये कुणीही नसल्यानं मोठी दुर्घटना टळली. मुंबईच्या सायन प्रतीक्षा नगर इथल्या वेलनेस मेडिकल समोर मध्य रस्त्यावरील ड्रेनेज लाईन चेंबरला मोठा खड्डा. TV9 मराठीच्या बातमीनंतर रात्रीतून खड्डा भरला. टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये आणखी 2 अटकेत. पवनकुमार अशोक कुमार यादव आणि हरिओम रिचपाल सिंह पानू असं आरोपींची नावं. आरोपींना न्यायालयानं सोमवारपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. रे रोडच्या पुलाच्या खर्चामध्ये वाढ. लोकार्पणानंतर वर्षभरानं स्थायी समितीसमोर प्रस्ताव. रेल्वे प्रशासनानं सुचवलेल्या बदलांमुळे प्रकल्प खर्चामध्ये वाढ झाल्याचा दावा. प्रकल्पाचा खर्च 190 कोटींवरून 208 कोटींवर गेला. मुंबई पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमधील तज्ज्ञांची नियुक्ती रखडली. महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्यांची निवड झाली. मात्र 6 महिने उलटले तरीही तज्ज्ञांची नियुक्ती नाही. राम मंदिरातील दान चोरी प्रकरण. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणामध्ये दाखल याचिकांवर 13 जुलै रोजी सुनावणी. याचिकांमध्ये सीबीआय चौकशी करण्याची मागणी. अमरनाथ यात्रेच्या भाविकांमध्ये 30% वाढ. 5व्या दिवशी गुफेतील बर्फाचं शिवलिंग पूर्णपणे वितळलं तरीही भाविकांच्या श्रद्धेवर त्याचा कोणताही परिणाम नाही. 1,42,861 भाविकांनी पवित्र गुहेमध्ये दर्शन घेतलं. आजपासून मुलींसाठी 11वी प्रवेशाची खास फेरी. शिक्षण संचालनालयाचा निर्णय. मुलींना त्यांच्या पसंतीक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालय निवडून प्रवेश घेण्याची संधी.